व्यासपीठावरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकरजी, अविनाश अभ्यंकरजी, संदीप देशपांडेजी आणि माझे शिवसेनेतले सहकारी उपनेते पक्षाचे दत्ता अण्णा गायकवाड, नाना गायकवाड, वसंतराव गीते, खासदार राजाभाऊ वाजे, डी.जी. सूर्यवंशी आणि दिनकरराव पाटील कारण आजच्या या संपूर्ण मोर्चामधलं जे हायलाईट होतं ते दिनकरराव पाटील तुमच्या तोंडून निघालं. फक्त छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर फोटो काढून चालत नाही, रक्तामध्ये छत्रपती शिवाजी असावा लागतो. आणि जे समोर दोन्ही बाजूने जे सैनिक बसले आहेत त्यांच्या रक्तात शिवाजी आहे, त्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी आहे. म्हणून हे रस्त्यावरती सरकारला आव्हान देण्यासाठी उतरले. हा जनआक्रोश मोर्चा आहे आणि जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं तर नेपाळ होतो, बांगलादेश होतो. हा इशारा देण्यासाठी हा मोर्चा. आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेलेत, मुंबई पोलीस आयुक्ताला, माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा. का? त्यांचं म्हणणं आहे मी म्हणालोय महाराष्ट्राचा नेपाळ होईल. अरे झालेलाच आहे. नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? त्याचं कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, सरकारी पैशाची लूट, अंमली पदार्थाचा प्रचंड व्यापार, तरुण मुलं नशेच्या आहारी गेली जे नाशिकमध्ये दिसतात, महिलांवर अत्याचार. या नाशिकसह महाराष्ट्रात यापेक्षा जर वेगळं काय घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणांनी जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आमचा अंत पाहू ना. मगासपासून अस्वस्थ आहे त्या राहुल धोत्रेचा फोटो पाहून. हा राहुल धोत्रे तरुण मुलगा ज्याची हत्या निर्घृणपणे केली. कोणी केली? देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने, गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेले आहे. कुठे गेला हा उद्धव निमसे? कसा मिळत नाही? आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलन करणारे, पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो. तो गिरीश महाजनला बंगल्यावर जाऊन भेटतो फरार असताना. त्याला कोण वाचवत आहे? कुठल्या बंगल्यात लपलाय तो सरकारी? हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात. या तरुण मुलांच्या हत्या 40 खून झाले या शहरामध्ये. सावरकरांनी पण हत्या केल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. बरं का, तुम्ही नावं घेतलीत का नाही रे सावरकर? पण आता ज्या हत्या होत आहेत या जमिनी लुबाडण्यासाठी, लुटमार करण्यासाठी, हे नाशिकचं चरित्र आहे. ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या, नाशिकमध्ये घडलेला रामायणाचा आम्ही आढावा का घेतो, तर नाशिकमध्ये काय झालं दिनकरराव, दत्ता नाना? हे नाशिक आपल्याला बदलायचं आहे. आणि म्हणून हा मोर्चा ही सुरुवात आहे. या टोप्यातून त्याचं लिहिलं आहे संयुक्त मोर्चा. यापुढे नाशिक मधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार. नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार. आता काय व्हायचं राहिलंय? दोन भाऊ एकत्र आले. हा तुमची समस्या मी आज ऐकणार आहे. दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकऱ्यांच्याच मागे जाईल, हा सुद्धा नाशिकनं संदेश दिलेला आहे.
फार मोठ्या संख्येने नाशिककर रस्त्यावर उतरले, मी त्यांचा आभारी आहे. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे आणि आपल्या सगळ्यांचा मायबाप हा माननीय बाळासाहेब ठाकरे हाच आहे. त्याच्यामुळे आम्ही इतकंच सांगू, यापुढे तुम्हाला आमच्याशी सामना करताना खूप काळजी घ्यावी लागेल. नाशिकमध्ये गुंडगिरी, नाशिकमध्ये हनी ट्रॅप, मगाशी सगळ्या नेत्यांनी सांगितलं. हे चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल, परिवर्तन करावं लागेल. जिल्हा परिषदा येतील, नगरपालिका येतील. व्होट चोरी करून आलेलं सरकार आहे हे सुद्धा बोगस. नाशिकमध्ये हे 3-3, 4-4 आमदार शक्य आहे का जिंकणं? काय त्यांनी मोठी अशी क्रांती केली होती? चोऱ्या माऱ्या, वोट चोऱ्या करून हे सरकार सत्तेवर आला, इकडले आमदार निवडून आलेले आहेत. त्यांना आपण घालवूच, पण त्याच्या आधी महानगरपालिका संयुक्तपणे आपण ताब्यात घेतली पाहिजे. मी वारंवार सांगतो, हे चित्र आपल्याला राज्याचं बदलायची जबाबदारी नाशिकपासून आपण सुरू करूया. पुन्हा एकदा या मंचावरील सर्व नेते आणि आपण सर्व दोन्ही बाजूचे कार्यकर्ते यांचं मी मनापासून आभारी आहे की या जनाक्रोश मोर्चातून फक्त नाशिकला नाही तर या राज्याच्या सरकार पुढे आपण एक आव्हान उभं केलेलं आहे आणि हे आव्हान टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.